लोक अजून दादांना विसरली नाहीत अध्यक्ष महोदय. काही दिवसांपूर्वी एक चित्र तुम्हाला व्हॉट्सअपवर आलं असेल. म्हणजे अजितदादा देवाला म्हणतायत, शपथ घेतो मी फक्त खाली जातो, सगळ्याचं योग्य नियोजन करतो आणि परत तुझ्याकडे येतो. हे चित्र अध्यक्ष महोदय बघितल्यानंतर आपल्याला काय वाटतं की थोडा तरी प्रयत्न कुणी ना कुणी तिथं अध्यक्ष महोदय केला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. न्याय कधी मिळणार दादांना अध्यक्ष महोदय? त्याच्याच बरोबर दादा असताना आमदार सुद्धा म्हणायचे दादांसारखा नेता नाही, दादांसाठी काय जीव पण द्यायला आम्ही तयार आहे. मग दादा गेल्यानंतर काय झालं? त्या व्यक्तीमुळे अनेक आमदार निवडून आले, ते सुद्धा त्यातले ठराविकच आज तिथे बोलत आहेत, बाकीचे का बोलत नाही? आज विधानसभेत रोहित पवारांनी सगळ्यांनाच भावनिक केलं. आज पुन्हा रोहित पवारांनी अजित पवारांच्या अपघाताची शंका घेत सभागृहात अतिशय महत्त्वाचे मुद्दे मांडले. स्वतःला अजित पवारांचा सच्चा मित्र म्हणून घेणारे फडणवीस दादांच्या चौकशीबद्दल काहीच बोलत नाहीये. अजित दादांच्या जीवावर निवडून आलेले त्यांचे आमदार हे मुग गिळून गप्प आहे. अजितदादांसाठी आम्ही जीव द्यायला तयार आहे असे म्हणणारे आमदार कुठे लपून बसले? असे अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडत रोहित पवारांनी सरकारला धारेवर धरलं. तसेच रोहित पवारांनी शंका उपस्थित करत अजितदादांचा हा खून आहे का, म्हणून तर सरकार चौकशी करत नाहीये का, असा प्रश्न उपस्थित करत सभागृहात भावनिक साथ घातली. पाहूयात रोहित पवारांचं ते भाषण. अतिशय महत्त्वाचा विषय तो म्हणजे अजितदादांच्या ॲक्सिडेंटबद्दल वाट बघतोय आम्ही. अजितदादांना न्याय कधी मिळेल? लोक अजून दादांना विसरली नाहीत अध्यक्ष महोदय. काही दिवसांपूर्वी एक चित्र तुम्हाला व्हॉट्सअपवर आलं असेल. म्हणजे अजितदादा देवाला म्हणतायत, जेव्हा इथं पूर परिस्थिती आली होती मोठ्या प्रमाणात, काही दिवसांपूर्वी पाऊस आला होता पुणे मुंबई सगळीकडे, की या चित्रामध्ये दाखवलंय शपथ घेतो मी फक्त खाली जातो, सगळ्याचं योग्य नियोजन करतो आणि परत तुझ्याकडे येतो. हे चित्र अध्यक्ष महोदय बघितल्यानंतर आपल्याला काय वाटतं की दादा हे काम करणारे नेते होते, दिलेला शब्द पाळणारे नेते होते, सगळ्यांचे मित्र असणारे नेते होते. पण आज काय दादांबद्दल काय झालं? CID काय करते? CBI कडे प्रकरण देण्यात यावं यासाठी त्यांच्याच मित्र पक्षाने सुरुवातीला पत्र दिलं. सत्तेत असताना लोक म्हणतात सत्तेत का जातो? विकासासाठी जातो. सत्तेत आहेत, सत्तेत असताना त्यांना स्मरणपत्र द्यावं लागलं त्यांच्याच मित्र पक्षाला, काय की CBI कडे प्रकरण द्या. दोनदा पत्र देऊन सुद्धा जर CBI कडे तिथं अध्यक्ष महोदय प्रकरण जात नसेल आणि एवढ्या मोठ्या नेत्याला न्याय मिळण्यामध्ये विलंब होत असेल, तर मग सामान्य लोकांनी काय म्हणायचं की नेत्याला न्याय मिळत नसेल तर आपल्याला कधी मिळणार? न सरकारवर विश्वास राहणार, न पोलीस प्रशासनावर विश्वास राहणार, न तिथं न्याय व्यवस्थेवर अध्यक्ष महोदय तिथं विश्वास राहणार. माझं तर मत आहे CID कडे पण देऊ नका, CBI कडे पण देऊ नका, ज्युडिशियल एन्क्वायरी करा. कारण ह्याच्यात जर खऱ्या अर्थाने तपास आपल्याला करायचा असेल तर तिथं आपल्याला चांगला एखादा पूर्वी जज असणारा व्यक्ती, ज्याला ज्युडिशियल एन्क्वायरीच्या अंतर्गत आपल्याला जर जबाबदारी देता आली तर नक्कीच त्याचा कुठं ना कुठे तिथं अध्यक्ष महोदय फायदा होईल. मी अनेक भाषणं ऐकली अजितदादा असताना. दादा माझे मित्र, दादा फार जिवलग, दादांबरोबर अनेक वर्ष मी काम केलंय. मी विरोधात असताना सुद्धा दादा जेव्हा सत्तेत मंत्री होते तेव्हा मला मदत केली. हे सगळी भाषणं ऐकून झाली अध्यक्ष महोदय. त्याच्याच बरोबर दादा असताना आमदार सुद्धा म्हणायचे दादांसारखा नेता नाही, दादांसाठी काय जीव पण द्यायला आम्ही तयार आहे. मग दादा गेल्यानंतर काय झालं? काय बदललं? फक्त माणूस नाही म्हणून. तुम्हाला मदत करणारा माणूस जर आज या जगात नसेल तर त्याला न्याय देण्यासाठी थोडा तरी प्रयत्न कुणी ना कुणी तिथं अध्यक्ष महोदय केला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. आपण लढतोय, आम्ही लढतोय, पण आपल्या मर्यादा आहेत. आपण सत्तेत नाहीत. CIDला जेव्हा मी गेलो भेटण्यासाठी अतिशय चुकीच्या पद्धतीने आम्हाला रिस्पॉन्स दिला, जसं की तेच कोणतरी महान व्यक्ती झाले, ट्रम्प कोणीतरी लागून गेलं. मग आम्ही विषय म्हणजे आमच्याकडे जे सगळे पुरावे आलेत ते पुरावे आम्ही त्यांच्याकडे दिलेत. हां, काही पुरावे आम्ही आमच्याकडे ठेवलेत, कारण का जे दिलेत त्याच्यावर जर ते काम करत नसतील आणि उद्या जर थातूर मातूर रिपोर्ट त्यांनी दिला तर रिपोर्ट योग्य आहे का नाही हे दाखवण्यासाठी आमच्याकडे पण काही पुरावे त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय ठेवावे लागतील. अरे पण आम्ही सगळेजण आमच्या मित्रांकडनं, आमच्या चांगल्या पत्रकारांकडनं, काही माजी अधिकाऱ्यांकडनं इथून तिथून आम्ही कशी तरी माहिती काढतोय. मग CID त्या बाबतीत काय करतं अध्यक्ष महोदय? म्हणजे तुम्ही दादांचं प्रकरण CIDला दिलं आणि काही महिन्यांपूर्वी मुंबईमध्ये पुण्यामध्ये अवैध दारू विक्री चालू होती, ते शोधण्याचं प्रकरण पण CID कडे दिलं. म्हणजे अजितदादांसारखा मोठा नेता जो आज आपल्यात नाही त्यांच्या बाबतीत काय झालं हे शोधण्याची जबाबदारी CID कडे. आणि अवैध दारू जे काही टोळ्या असतात, चटरबटर लोक,
त्यांना पकडायचं प्रकरण सुद्धा सीआयडीकडे. म्हणजे उद्या पॉकेट मारलं कुणी तर ते कुणी मारलं हे शोधायचं असेल तर सीआयडीकडे द्या. म्हणजे ज्या केसेस तुम्हाला पॅक करून कपाटात टाकायच्या त्या सगळ्या तुम्ही सीआयडीला देणार आहात. अहो काही दिवसांपूर्वी लॉक घेऊन गेलो त्यानंतर ते पळायला लागले. आता दरवेळेस काय लॉकच घेऊन जायचं का आणि खरंच कुलूप लावून टाकायचं का? अध्यक्ष महोदय, न्याय कधी मिळणार दादांना? अध्यक्ष महोदय, 25 मार्च 2026ला अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देत असताना मी तो प्रस्ताव मांडला. उत्तर देत असताना मुख्यमंत्री साहेबांनी उत्तर दिलं, चांगलं उत्तर दिलं. मी त्यांचे आभार सुद्धा व्यक्त केले. ते उत्तरामध्ये काही मुद्दे आपण जर बघितले असेल, अजितदादांची माझ्यासोबत जेवढी मैत्री होती तेवढी दुसऱ्या कोणासोबत नसेल असे सीएम साहेबांनी सांगितलं. अध्यक्ष महोदय, मनात शंका ठेवू नका, आकाश पाताळ एक करू, पण कोणाचाही बाप असला तरी त्याला खोदून काढू. सहन नाही करणार. आम्ही काय झालं तरी त्या व्यक्तीला शोधून काढला. हे सगळे वक्तव्य ऐकल्यानंतर आणि अजितदादांचे मित्र असल्यामुळे आणि एक फार प्रभावशाली नेते असल्यामुळे ज्यांची ताकद महाराष्ट्रात आहे आणि दिल्लीत पण आहे आणि कदाचित उद्या यांच्याच सरकारच्या काळामध्ये जर संधी दिली तर फार मोठ्या पदाला ते दिल्लीत जाऊ शकतात. आणि अशा मोठ्या नेत्यांवर आम्ही विश्वास ठेवला. विश्वास ठेवून किती महिने गेले अध्यक्ष महोदय? 2, 2.5, 3 महिने ह्याच्यात निघून गेले. काय झालं? ते म्हणले होते आठवड्याभरात अमित शाह साहेबांना आम्ही भेटणार आहोत आणि त्यांना सीबीआयच्या या प्रकरणाबद्दल आम्ही चर्चा करू. चर्चा झाली का अध्यक्ष महोदय? आम्ही तळमळीने मुद्दा मांडत होतो. एखाद्या वेळेस फोन केला असता, आम्हाला बोलून घेतलं असतं, रोहित तू आणि काही आमदारांनी हे मुद्दे मांडलेत, दादांच्या बाबतीत महत्त्वाचे आहेत, चल आपण चर्चा करू, मी भेटून आलो. अरे काहीतरी संवाद साधा. इथं आम्ही राजकारण करत नाहीये. जे काय गोष्टीत आम्ही मांडत चाललेलो आहे आणि या बाबतीत सुद्धा जर आमच्याकडे बघत असताना अशा दृष्टिकोनातून बघितलं जात असेल, आम्हाला विश्वासच घेतलं जात नसेल, अध्यक्ष महोदय हे योग्य नाही. आम्ही कर्नाटकात जाऊन 0 FIR केला. 0 FIR करून इथं आणून असं आम्हाला वाटलं की तो एक्सेप्ट केला जाईल. तो एक्सेप्ट न करता फक्त सीआयडीला पाठवला आणि सीआयडीला पाठवल्यानंतर ते म्हणतात तपास आम्ही याच्यावर करणार नाही, आम्ही शहानिशा करू. म्हणजे काय? हे बघा अध्यक्ष महोदय, जर आज कुणीही एखाद्या महत्त्वाच्या पदावर असता आणि महत्त्वाच्या पदावर असताना मित्राचं जर हे दुर्दैवी अशी घटना घडली असती आणि त्यांच्याच परिवारातला एक व्यक्ती माझ्यासारखा नाही तर त्यांचा जवळचा आमदार नाही तर मित्र जर इथं मुद्दे मांडत असेल तर त्यांनी आम्हाला बोलून घेऊन सुरुवातीला पहिल्या दिवशी FIR करायची आहे का? करून टाकली. कोणाकडे दिला? सीआयडीकडे द्यायचं आहे का सीबीआयकडे द्यायचं आहे? टाकून दिलं. चला काय चर्चा झाली ह्याच्यात फॉलोअप व्हायला पाहिजे होतं ना. अध्यक्ष महोदय FIR नाही झाली, सीआयडीकडे दिलं, सीआयडी गप बसले, गार बसले, सीबीआयकडे अजूनपर्यंत प्रस्ताव अध्यक्ष महोदय तिथं गेला नाही. मग शंका येतात ना मनामध्ये की का कुणी काय कारवाई करत नाही, त्याच्या मागे खरंच काय आहे का? कारण मला शंका आहे, मी 100% म्हणू शकणार नाही असंच झालंय. अरे शंका असल्यामुळे शंकेचं निरसन होणं महत्त्वाचं आहे. पण दुर्दैवाने आत्तापर्यंत अध्यक्ष महोदय तिथं कुठेही आमच्या शंकेचं निरसन झालं नाही. त्या तपासामध्ये कुठेही गेलं नाही. AIB तर झोपलंच आहे. 3-4 वर्षापूर्वी ॲक्सिडेंट झाले त्याचे रिपोर्ट आत्तापर्यंत आले नाही. सीआयडीकडे गेलो तर सीआयडी म्हणतं थांबा AIBचा रिपोर्ट येऊ द्या. काय 3 वर्ष थांबायचं? आम्ही एवढे काय दूधखुळे आहोत का? अध्यक्ष महोदय हे खरंच योग्य नाही. आणि अधिवेशनामध्ये हा परत मुद्दा मी घेणार नाही. नेत्यांसमोर मांडला, TV समोर मांडला, पण अध्यक्ष महोदय अजूनपर्यंत त्याला योग्य असं उत्तर या सरकारकडनं तिथं मिळालेलं नाही. त्यामुळे कुठं ना कुठंतरी नात्यांवरचा विश्वास काही प्रमाणात माझा उडत चाललेला आहे. मैत्रीवर राजकारणात ते मैत्री खरंच असते का असं तिथं दुर्दैवाने मला आता प्रश्न पडत चाललेला आहे. का राजकारणामध्ये फक्त देवाणघेवाण असते? आपल्याला सत्य द्यायचं असेल तर मित्राची जरूरत, एखाद्याला निवडून द्यायचं असेल, एखाद्या आमदाराला सेट करायचं असेल तर आपल्या मित्राची मदत. पण मित्र गेल्यानंतर त्याची मदत कोण करणार? जवळचा व्यक्ती गेला तर त्याला कोण करणार? ज्या व्यक्तीमुळे अनेक आमदार निवडून आले ते सुद्धा त्यातले ठराविकच आज तिथे बोलत आहेत, बाकीचे का बोलत नाही असे इतके प्रश्न मला तिथं मनाला पडत आहेत अध्यक्ष महोदय, ज्याची उत्तरं मला अजूनपर्यंत मिळालेली नाही. फक्त एकच गोष्ट इथं सांगतो की इथं तर न्याय मिळतच नाही. त्यांच्यावर प्रेम करणारे असंख्य कार्यकर्ते आहेत, असंख्य या महाराष्ट्राचे नागरिक आहेत आणि आज ते जर असते तर ह्या ज्या काही अडचणी आल्या, कर्जमाफी जी आली त्याच्यात अटी टाकण्यात आल्या, दादा जर असते तर त्यात अटी नसत्या असा विश्वास अध्यक्ष महोदय तिथं मला आहे. त्यामुळे योग्य वेळ आल्यानंतर मी नक्कीच याच्यावर बोलेल आणि योग्य वेळ आल्यानंतर आमच्याकडे जे पुरावे आहेत ते मी तिथं काढेल. पण दादांसाठी आम्ही सर्वजण आमचा लढा सत्तेत नसताना सुद्धा प्रामाणिकपणे अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी मी करत राहील.
एवढंच या ठिकाणी आपल्याला सांगतो. या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.